तर टँकरमधून प्रदूषित पाणी नदीत सोडणारे 2 टँकर जे आहेत ते स्थानिकांनी पकडलेले आहेत। चिपळूणच्या कामथे गावातील रहिवासी आक्रमक झालेत। टँकरचे चालक सध्या फरार झाल्याची माहिती आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते सध्या घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। टँकरमध्ये कोणतं केमिकल आहे याची तपासणी पोलीस करणार आहे। काय दिसलं पहिल्यांदा आम्ही हायवेने जात असताना या ठिकाणी 4-5 टँकर उभे होते। 5 टँकर उभे असल्यानंतर काही आमचे ग्रामस्थ रस्त्याने जात असताना त्यांना वास आला म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता टँकरमधून पाईप सोडलेला नदीमध्ये त्यांना दिसण्यात आला। पोलिसांना कळवलं तुम्ही, पण हे कळतं हे नेमकं कुठून आलेलं आहे, काय आलं काय माहिती माहिती त्याचे ड्रायव्हर्स कुठे गेलेत काय? नाही, ड्रायव्हर मी येण्याच्या आधी गेले, तिथून पसारच झालेले आहेत या ठिकाणी। परंतु खडपोली या MIDCतून हे केमिकल आलं असावं असा आमचा अंदाज आहे। खडपोलीतून हे केमिकल आलेलं आहे, कानी खडपोलीतून हे केमिकल आलेलं आहे आणि त्यांना ठराविक ठिकाणं दिलेली असतात ते टँकर कुठं खाली करायचे, पण तसं न करता त्यांनी जास्त पैशाच्या हवासापोटी इथं नदीमध्ये केमिकल सोडून ते रिटर्न जाऊन परत डबल भाडं आपल्याला कसं मारता येईल या सगळ्या हिशोबाने ते एक ड्रायव्हरचं हे काम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।